त्या गोदेगावच्या टेकडा जर टायर लागलं तर ते नवरा बायको एवढ्या कष्टाने केलेले असतात, एवढे कष्ट केलेले असतात आणि ती ऊसाची गाडी जर माग आली बैलाचं नुकसान होईल किंवा हे सगळं सांगेल म्हणून ती बायको खाली उतरते, एका हातात टिपरू घेते, दगड घेते, बैलालाही हलते आणि मोठ्यापणे आढळते. मला कोणी पाहतंय का, माझा पदर पडलेला आहे का, काही विचार करत नाही. पण आमचं हे केलेले कष्ट तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. जीवाचं रान करते महाराज. ती पहा कधी दृश्य डोळ्यांनी, तुमच्या डोळ्यात पाणी आहे. जे सुखाने खातात ना आनंदाने घरात बसून, त्यांनी हे काय पाहिलं पाहिजे कधी कधी. एवढे हाल असतात त्या स्त्रीचे. नवरा बोलून जीव तोडून त्या बैलाला आरडतोय. बाकीचे लोक गंमत पाहतात, इकून गाडी येते काय, तिकून गाडी येते काय. ती स्त्री इकून पळते, तिकून पळते, टायर मागे म्हणून टायरला उठी लावते आणि हाणते. जेव्हा टायर प्लेन रोडला येतं आणि बैल शाबीत चालायला लागतात तर पाठीमागून उडी मारून टायरवर बसते, नवऱ्याकडे पाहून हसते. तेव्हा त्यांना असं वाटतं की आम्ही खूप मोठे जिंकलो का, सगळे कष्ट केलेले आम्ही चाललो, आम्ही आनंदाने. मग ती पाहते की आमच्याकडे कोणी कोणी पाहते. आणि शिळी बाकी भाकर दोघं नवरा बायको खातात ना, तेव्हा त्यातली मजाच वेगळी असते. तुम्हाला देवाने किती दिलंय त्याचा आनंद तुम्हाला किती घेता येतो हे तुमच्या हातात. किती आनंद आनंद, किती आनंद आनंद, या जोडी समाना, या जोडी समाना, या जोडी समाना. Bye.